गाडीची जे किलोमीटर आहे ती फक्त 38,000 किलोमीटर चाललेली आहे. 18-19 नंबर 22 ची आयटेन आहे 43,000 किलोमीटर चाललेली. करतोय 4,10,000. टॉप मॉडेल गाडी. रुबाबदार गाड्या कुठे गेल्या आपल्या रुबाबदार तर गाड्या आपण इकडे सावली मध्ये लावलेल्या आहे. ओके एकदम प्रीमियम गाड्या 2016चं मॉडेल आहे. या सेल्टॉस टॉप मॉडेल गाडी आहे. सगळ्यात टॉप मॉडेल गाडी फक्त 38,000 किलोमीटर चाललेली आहे. नमस्कार युट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलेले आहे हिंजवडी येथे श्वेता मोटर्स मध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, आपले तानाजी सर किती फेमस आहेत. आपल्या रील मध्ये त्यांचे व्हिडिओ आपले एक 50-50 लाख लोकांनी बघितलेला आहे मित्रांनो. तर सर नमस्ते सर, आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं सर. नमस्कार. तर सर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या व्ह्युअर्स साठी कोणकोणत्या गाड्या देणार आहात? मॅडम, सर्व प्रकारच्या गाड्या आहेत आपल्याकडे. ओके, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत गाड्या आहेत. म्हणजे छोट्या लो बजेट पासून ते हाय बजेट पर्यंत, लहान गाड्यापासून मोठ्या मोठ्या गाड्यांपर्यंत. ओके, जशी लोकांची रिक्वायरमेंट आहे तशी गाडी भेटली जाईल आपल्याला. म्हणजे असं आपल्याकडे जर कस्टमर आला तर परत जाणार नाही गाडी घेतल्याशिवाय. म्हणजे अशा प्रकारच्या गाड्या आहेत. म्हणजे अगदी 1,40,000 तर 30 लाखापर्यंत गाड्या आहेत आपल्याकडे. अरे वा. आणि स्टॉक सर कितीचा आहे? आता मी सिनेमॅटिक मध्ये तरी बघितला स्टॉक तर 30 ते 35 गाड्यांचा आहे. ओके, आपल्याकडे भरपूर व्हरायटीज असतात. टोयोटाच्या असतात आपल्या, परत मारुतीच्या असतात, होंडाचे असतात. या सर्व कंपनीच्या गाड्या आहेत. ज्या मार्केटमध्ये चालणाऱ्या गाड्या असतात आपल्याकडे. डिझेल मध्ये बी गाड्या ठेवल्यात, पेट्रोल सीएनजी मध्ये बी ठेवलेले. ओके, म्हणजे जशी लोकांना पाहिजे त्या पद्धतीने आपल्या गाड्या मिळून जाईल. ओके सर, आता काय लोन फॅसिलिटी वगैरे कशा प्रोव्हाइड करता तुम्ही? आपण लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्रात करून देतो. त्याच्यासाठी कस्टमरचं सिव्हिल चांगलं पाहिजे. सिव्हिल जर चांगला असेल तर आपण लोन त्यांना एक 8 ते 10 दिवसात. सिव्हिल किती पर्सेंटेज लागेल तुम्हाला? सिव्हिल 700+ लागतं. आणि ज्याचं काही वर खाली जर असेल, वर खाली असेल तर थोडं ऍडजस्टमेंट आपण करतोच. लोन म्हणजे करण्याचा प्रयत्न करतो. आणि कस्टमरचं बाकीच्या गोष्टी जर चांगल्या असतात तर लोन होतात. कसं असतं, एखाद्याचं स्वप्न असतं की आपण सेकंड हँड कार घ्यावी, आपल्या घरात 4 व्हीलर असावी म्हणून, नाही का? आणि कधी कधी सिव्हिल करणं कुणाचं थोडस प्रॉब्लेम असतं. थोडा प्रॉब्लेम असेल तर आपण करून देतो. जास्त जर प्रॉब्लेम असेल तर होत नाही. कारण आपण म्हणणार करून देतो, परत जर होत नसेल तर कस्टमर नाराज होतो. त्याला आपल्याला नाराज करायचं नाही किंवा नाराज पाहायचं नाही. कस्टमरला आपल्याकडे जर आला तर खुश झाला पाहिजे. आणि शिकण्यासाठी गाडी हवी असेल तर भेटून जाईल का सर? हो, शिकण्यासाठी बी चांगल्या कंडिशन मध्ये गाड्या आहेत आपल्याकडे. 1,40,000 पासून तर 2.5 लाखाच्या आसपास लोकांना काय वाटत नाही गाडी घ्यायला. अगदी जर म्हणजे 70-80 हजाराची गाडी घ्यायची तर ती गाडी खराबच असती. ऑलरेडी फक्त दिसायला 70-80 हजाराची असती, त्याला घेऊन 70-80 हजार खर्च होतो. लोकांना काय वाटतं 70-80 हजारात गाडी भेटली पाहिजे, पण त्या गाडीला खूप खर्च असतो. पण तशी गाडी आम्ही ठेवतच नाही. कमीत कमी लाखाच्या वरती जर गाडी घेतली लोकांनी त्यांना जरा त्यात चांगली गाडी भेटते. मेंटेनन्स कमी येतो किंवा बाबा नाही का, त्यांना घेऊन खर्च करावा लागत नाही. तीच घेतली 90 हजाराची 80 हजाराची, मग तिला खर्च म्हणजे अगदी 2 व्हीलरच भेटत नाही. बरोबर, 2 व्हीलरची किंमत झाली आज 2.5-3 लाख रुपये. बुलेटची स्प्लेंडर भेटते 1.5 लाखाला. मग त्यापेक्षा लोक काय करतात, 4 व्हीलर मध्ये 80,000ला भेटते आपल्याला, घेऊ असं विचार असतो काहींचा. काय होते त्या गाड्या आहेत ना, 70-80 हजारवाला माणूस तो विकतो का, की अगदी खर्चावा आलेले असते म्हणून गाडी ती विकतो. आणि ते समोरच्या कस्टमरला वाटतं 80 हजार म्हणजे स्वस्त गाडी आहे. आणि काही ठिकाणी खूप म्हणजे स्वस्त बी असतात, पण ते अगदी गेलेले असतात कामातून. कधी आम्हाला असा प्रश्न लोक करतात की तुमच्याकडे काय एवढ्या महाग. पण लोकांना हे माहित नसतं की हे व्यक्ती ह्या गाडीला खर्च केलेला महाग आहे, परंतु क्वालिटी आहे ना. क्वालिटी आपण देतो. महाग जरी असेल तर काही ठिकाणी वडापाव बघा 10 रुपयात बी भेटतो आणि तो 30 रुपयात बी भेटतो. म्हणजे काहीतरी क्वालिटी असलं म्हणूनच. काही नव्वद किशाला जसं परवडत तसं माणूस घेतो. पण ते खाण्याची वस्तू आहे, खाण्याचं काही वेगळं. पण हे किशाला परवडत नाही, हे किशाला जळ देणार वस्तू असते. कोणती अगदी 70 हजाराची गाडी घेतली, 70 खर्च जर केला तर काय उपयोग, त्यात महिनाभर गॅरेजला तुम्ही थांबणार. तसं आपल्याकडे काय नाही. आपल्याकडे गाडी जर घेतली, पेट्रोल टाकायचं, सीएनजी टाकायची आणि चालवायची, किंवा डिझेल टाकायचं चालवायची. अगदी गॅरेजला जायची गरजच नाही. फार तर सर्व्हिसिंग करावं लागते, ह्याच्याबद्दल काय नाही. खात्रीशीर आपल्याला खात्रीशीर गाडी भेटते. 20-22 वर्ष झाला हाच बिझनेस करतो आपण. त्यामुळे आपण कस्टमरचा आपण कधी तळतळाट घेत नाही. पहिली गोष्ट आपल्याला थोडाफार जळ झाली चालेल, मग कस्टमरला आपण कधीच जळ करून देत नाही. बरोबर आहे. असा विषय. पेपरच्या बाबतीत बी आपलं पेपर वगैरे क्लिअर असतात. ओके, गाडी घेतल्यानंतर किती दिवसात पेपर वर्क तुम्ही पूर्ण करता? गाडी घेतल्यानंतर एक 8-10 दिवसात गाडी नाव होते आपल्याकडे. होते.
फक्त समोरच्या कस्टमरचं सगळं पेपर क्लिअर पाहिजे. पॅन कार्ड, आधार कार्ड, लाईट बिल, ज्या गोष्टी नाव करण्यासाठी लागतात त्या त्यांच्या क्लिअर पाहिजे. ओके. मग त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे नावावर करण्याचे नाव काही घेता करायचे का? एक्स्ट्रा चार्जेस कसं असतं मॅडम माहिती का, जर आपण एखाद्या गाडीची किंमत सांगितली त्या प्राइसला जर त्यांनी घेतली, समजा एखादी गाडी मी 1,40,000 विकायची आणि त्यांनी तीच जर प्राइस दिली तर मग त्याच्यात काय अजिबात नाव करायचे पैसे नाही. म्हणजे कसं होतं, नाही तर काय आपण 1,40 सांगून परत कमी जास्त करून आपल्याला त्याच्यात काय भेटत नाही. बरोबर आहे. आणि परत लोक म्हणतात नाव करून द्या. मग नाव करायला किती 4-5 हजार खर्च असतो, त्याच्यासाठी व्यवहार मोडतो. म्हणजे आम्हाला 4-5 हजार किंवा 10,000 भेटणार असते, ते बी भेटत नाही, कस्टमरला गाडी बी भेटत नाही. कस्टमरनी सुद्धा लय जिद्द करण्यापेक्षा बाबा मला नावच करून द्या किंवा हेच करून द्या. मग व्यवहार कसा झाला आपला ते पहिलं शोधून पाहावं. व्यवहार जर आपला कट्टुकट झाला असेल तर आपले आपण नाव करायला काय हरकत नाही. बरोबर. आणि व्यवहार जर झाला असेल बाबा आमच्या मनासारखा तर आम्ही नाव करून देतो. ओके. कस्टमरने जर तसं तुम्हाला जिद्द केली तर नावावर करण्याचे किती येतात, असे एक्स्ट्रा चार्जेस किती नाव येतात? करायचे मॅडम काय इन्शुरन्स वगैरे तर क्लिअर आम्ही देतो. नाव करायचे फक्त काय 1,800 ते 2,000 रुपये खर्च असतो. ओके. त्याच्या पलीकडे काय नसतं, जास्त नसतो. जास्त एवढं नसतं. काय. तसं चालेल. पाहिजे तर कधी कधी आम्ही करून देतो, असं काय नाही की बाबा कस्टमर खरंच आता नाराज होतो ती नाव करून देतो आम्ही. ते अगदी नाही का बाबा आता कस्टमर 30 लाखाची घ्या म्हणते, कस्टमरला 30 लाखाच्या कस्टमरला वेगळं चार्जेस आणि लाखाच्या गाडीला त्यांना वेगळं चार्जेस किंवा वेगळी वागणूक असं कदापि आपल्याकडे होत नाही. बरोबर. जो सगळ्यांना customer समान, सगळ्यांना 30 समान. लाखावाला बी येणार तसं त्याच्या संघ बी त्याच पद्धतीने बोलणार. आणि 1,25,000 वाला 1,30,000 वाला येणार त्या संघ बी त्याच पद्धतीने. बरोबर. कस्टमर म्हणजे हा देवासारखा. म्हणजे बरोबर. भले तो 30 लाखावाला असू नाही तर 1.5 लाखावाला असू नाही तर 1 लाखावाला असू. गाडी टेस्ट ड्राईव्ह करण्यासाठी हो, दिली जाईल. टेस्ट ड्राईव्ह आपण गाडी देतो. चालेल. गाडी तर चालून घेतल्यानंतर त्यांचं बी समाधान होतं बरोबर आहे. आणि आम्हालाही बरं वाटतं. कारण हम्म. काय Check चालवल्यानंतर करून घेतली. चेक केल्यानंतर आम्हाला बरं वाटतं की वाया होतील. आणि जर खरंच बाबा जर असं प्रॉब्लेम तर आम्ही ते मनापासून सांगतो या गाडीत प्रॉब्लेम आहे, एवढा तुम्हाला खर्च करावा लागेल. बरोबर. आम्ही प्रामाणिकपणाने सांगतो. आणि जर खर्च नसेल तर तसंही सांगतो, खर्च काही नाही, तुम्ही फक्त सर्व्हिसिंग वगैरे करायची असेल तर करा. आणि जर करायची गरज जर असेल तरच करायला सांगतो, नसेल करायची गरज तर ते बी सांगतो कस्टमरला करू नका तुम्ही, कशाला तुमचे पैसे वाया घालवता. आणि ऑल महाराष्ट्रात आपण गाड्या विकलेल्या आहेत आणि बरोबर आहे. ऑल महाराष्ट्रात लोन केलेले. अगदी ओडिसाला बी गाड्या गेलेल्या आपल्या इथं. बरोबर आहे. ओडिसा, कर्नाटक खूप खूप लांब आणि गाड्या. आपण आता रील्स वगैरे बनवतो, तुमच्या तर रील्स आपल्या 4-4 मिलियन मध्ये रील्स गेलेले आहेत. तुम्ही तर फेमस आहात आता इंस्टाग्राम, युट्यूब वरती. तर आता मॅडम तसं पाहिलं तर आहे ना, हा तुमचा आशीर्वाद आहे की तुमच्यामुळं आमच्या रील लांब लांब पोहोचल्या आणि तुमच्यामुळं आमची जास्त ओळख झाली. म्हणजे बरोबर. अगदी असं नाही की तुम्हाला काय झाडावर चढवत नाही, पण ऑलरेडी तुम्ही चांगलं काम करता आणि असंच चांगलं काम करत राहा आणि अशी तुमची प्रगती होऊ द्या. आणि चांगलं काम करा, चांगलं पैसे कमवा, वाईट मार्गाने पैसे कमवू नका. म्हणजे कसं आज तुम्ही माझ्या ओळखीच्या म्हणून मी तुम्हाला बरोबर आहे. म्हणजे सल्ला देतोय. अगदी माझा काही असा नाही, माझं बरोबर आहे. काम आहे आपल्या लोकांच्या पर्यंत सेकंड हँड कार चांगल्या जिथं चांगल्या भेटतात त्या पोहोचवणे आणि आपल्या युएसला सर्व घरांमध्ये सर्वांच्या घरी एक आपली स्वतःची 4 व्हीलर असावी ही पण माझी इच्छा आहे. म्हणून मी हे काम करते. इथून पुढची जी माहिती आहे आपण आपले रोहन सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेतो. त्या व्हिडिओ मार्फत गाड्या दाखवा लोकांना. ओके. तर मित्रांनो, आपल्यासोबत आज जोडले गेलेले आजच्या व्हिडिओ मध्ये रोहन सर. रोहन सर नमस्ते सर. नमस्ते. तर आजची जी पहिली गाडी असणार आहे ती आपल्याला एकदम कंडिशन मध्ये आणि क्वालिटी मध्ये गाडी पाहिजे. आहे ना आपल्याकडे मारुती सुझुकीची वॅगनर आहे, 2015चं मॉडेल आहे. ओके. सिंगल ओनर गाडी आहे, पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे, 14 पासिंग मध्ये, ग्रे कलर मध्ये आहे गाडी आणि कंपनी फिटेड सीएनजी आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1,12,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 3,65,000 रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. ओके. रनिंग किती झाले सर गाडीचं? 1,12,000 किलोमीटर चाललेली आहे. मॉडेल कोणतं आहे? 2015 सिंगल ओनर. ओके. आणि आतून गाडी टायर वगैरे कसे आहेत? टायर वगैरे 60-70% कंडिशन आहे टायरची. आणि आतून जर पाहायला गेलं तर कुशन वगैरे न्यू टाकलेले तिला. ओके. ओनर फर्स्ट असणार आहे. फर्स्ट ओनर. ओके. तर ही वॅगनर भेटून जाईल ग्रे कलर मध्ये. तर असा भरपूर स्टॉक अजून मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण पहिलीच गाडी तुम्हाला लो बजेट मध्ये दिलेली आहे. लो बजेट मध्ये किती गाड्या आहेत आता? लो बजेट मध्ये आपण 5-6 गाड्या घेऊन आलेलो आहे. तर सर ह्या गाड्या घेण्यासाठी यायचंय आपल्याला, लोकेशन एकदा सांगून द्या आपल्या व्ह्युअर्सला. पुणे, पिंपरी चिंचवड, हिंजवडी, फेज 1, लक्ष्मी चौक, नियर परिसर स्टील्स. ओके.
श्वेता मोटर्स. तर दुसरी रोहन भाऊ कोणती गाडी देत आहे मग? दुसरी मारुती सुझुकीची आल्टो आहे, 2010चं मॉडेल आहे. ओके. पेट्रोल प्लस सीएनजी आहे गाडी, सेकंड ओनर गाडी आहे, MH14 पासिंग आहे आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1,10,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 1,55,000 रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. ओके. ऑल डॉक्युमेंट क्लिअर असणार? क्लिअर. आणि मॉडेल कोणतं आहे सर? 2010. 2000. आणि व्हेरियंट? VX आहे. VX आहे. ओके. MH14 पासिंग मध्ये तुम्हाला अल्टो भेटून जाईल. प्राइस निगोशिएबल असणार आहे. नेक्स्ट आपली ही पण पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये असणार आहे. हो, पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये 2014चं मॉडेल आहे, अल्टो 800 आहे, MH14 पासिंग मध्ये ग्रे कलर गाडी आहे. गाडीचं जे किलोमीटर आहे ती फक्त 38,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 2,55,000 रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. MH14 मध्ये तुम्हाला ही पण पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये भेटून जाईल. आता आलेली आहे आपली रेड ब्युटी. बघू आता ही कितीला देतात सर, काय देता येईल सर? 2007ची मारुती सुझुकीची जेनी स्टिलो आहे. गाडीची पेपर 2029 पर्यंत रिन्युअल केलेले आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती फक्त 1,45,000 रुपये कोट करतोय. ओके. काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये गाडी आहे. कॅश निगोशिएबल किती करता सर? आपल्या चॅनल तर्फे आल्यानंतर 10-15,000 रुपये आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. 1,30,000 रुपयापर्यंत फायनल जाईल तुम्हाला ही गाडी. 2013ची होंडाची ब्रिओ आहे, सेकंड ओनर गाडी आहे, MH12 पासिंग मध्ये. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे 73,000 किलोमीटर चाललेली, प्युअर पेट्रोल मध्ये आहे गाडी. आणि गाडीचं कंडिशन बघायला गेलं तर एकदम क्लीन कंडिशन मध्ये आणि एकदम बेस्ट कंडिशन मध्ये आहे गाडी. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 2,90,000 रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. ओके. 2,90,000. आणि लोन होणार या गाडीवर? लोन करून देऊ, किती होईल सर? अवेलेबल करून देऊ. मिनिमम 2 लाख रुपये लोन करून देऊ. वरचे तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल. ओके. म्हणजे 90,000 रुपये हो, तुम्हाला 90,000 घेऊन यावं रुपये. लागेल. त्याच्यामध्ये पण थोडंसं कमी जास्त होणार आहे. होऊन जाईल. चालेल सर. ह्या स्टॉक मध्ये पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये किती गाड्या अवेलेबल आहेत सर? पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आपल्याकडे 4 ते 5 गाड्या अवेलेबल मध्ये आहे. ओके. बाकी मग डिझेल मध्ये आहे. 2015ची होंडा सिटी आहे, डिझेल मध्ये आहे गाडी, MH14 पासिंग आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1,12,000 किलोमीटर चाललेली आहे. सेकंड टॉप मॉडेल आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 4,75,000 रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. 2017ची इको स्पोर्ट आहे, MH12 पासिंग मध्ये आहे गाडी, सिंगल ओनर गाडी आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 75,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडी एकदम बेस्ट कंडिशन मध्ये. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 6,85,000 रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल करू. सर आपली ही रेड कलरची ब्रिजा काय डील राहणार आहे? 2016ची ब्रिज आहे, VDI मॉडेल आहे, MH12 पासिंग मध्ये, सेकंड ओनर गाडी. आणि गाडीचे जे किलोमीटर आहे ती 90,000 किलोमीटर चाललेली आहे. एकदम क्लीन कंडिशन मध्ये गाडी, तिला आपण बाहेरून मॉडिफाईड केलेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती आपण 7 लाख रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. ओके. मॉडेल कधीचं बोलले सर? 2016 सेकंड ओनर. ओके. 2016चं सेकंड ओनर मध्ये तुम्हाला भेटून जाईल. 2 ऑप्शन आहेत तुमच्याकडे, एक रेड आहे, एक व्हाईट मध्ये पण आहे. आणि पासिंग काय MH14च असणार आहे. 2019ची मारुती सुझुकीची ब्रिज आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आहे गाडी, MH14 पासिंग मध्ये. आणि गाडीचे जे किलोमीटर आहे ती फक्त 66,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि एकदम बेस्ट कंडिशन मध्ये आहे गाडी. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 8.25 लाख रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. क्रिस्टा पण आहे आपल्याकडे आणि नंबर पण एकदम खूप छान आहे. 18-19 नंबर आहे. पासिंग बघून घ्या, MH14 पासिंग आहे, व्हाईट कलर मध्ये. ही क्रिस्टा काय डील देत आहे सर? 2018ची इनोवा क्रिस्टा आहे, V मॉडेल आहे, MH14 पासिंग मध्ये, सिंगल ओनर मध्ये आहे गाडी. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 2.25 लाख किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 18.5 लाख रुपये कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. लोन किती करायला याच्यावरती? लोन तिच्यावरती मिनिमम 14 लाख रुपये लोन करून देऊ. आणि व्हेरियंट कोणता? V टॉप, सेकंड टॉप मॉडेल. ओके. टायरची जर कंडिशन पाहायला गेलं तर एकदम न्यू टायर टाकलेली गाडीमध्ये. 2022ची I10 आहे, I10 निवास आहे, MH12 पासिंग मध्ये, सिंगल ओनर मध्ये आहे गाडी, प्युअर पेट्रोल मध्ये. आणि गाडी जे किलोमीटर आहे ते फक्त 43,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 5,75,000 कोट करतोय, काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल करू. ओके. डाऊन पेमेंट किती करावं लागेल? डाऊन पेमेंट तिच्यावरती 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल, बाकीचं आपण लोन करून देऊ. व्हेरियंट कोणता आहे सर?
i10 निवास स्पोर्ट्स सेकंड टॉप मॉडेल आहे, ओके. ओनर किती आहे? सिंगल ओनर. ओके. आतून गाडी कशी आहे? टायर वगैरे काय आतून नवीन जर पाहायला गेलं तर एकदम क्लीन कंडिशन मध्ये आहे गाडी. टायरची जरी कंडिशन पाहिलं तर न्यू टायर टाकलेली आहे गाडीमध्ये. ओके. i10 भेटते तुम्हाला MH12 पासिंग मध्ये. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला लोन फॅसिलिटी ऑल महाराष्ट्रामध्ये असणार आहे. जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या नंबरवरती कॉल करायचं. आणि अजून तुम्हाला माहिती हवी असेल तर विचारून घ्यायची. व्हॉट्सअपला फक्त गाडीचं नाव टाकायचं आणि पुन्हा डिटेल्स विचारून घ्यायचे. मी मॅडम मगाशी विचारलं की स्विफ्ट, चला तर आपण स्विफ्ट जाऊया. 2014 ची स्विफ्ट आहे, ब्लॅक कलर मध्ये आहे गाडी. सेकंड ओनर गाडी आहे, MH15 सेकंड ओनर. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती फक्त 86,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीचं जे प्राइस आहे ती आपण 4,10,000 रुपये कोट करतोय. काय त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. आणि जर इंटिरियर जर पाहायला गेलं तर एकदम न्यू कुशन वगैरे आहे. आणि गाडीचे जर टायर पाहायला गेलं तर 60 ते 70% टायरची नक्षी आहे. 2012 ची i20 आहे, MH14 पासिंग मध्ये, डिझेल गाडी आहे. गाडीचं जे ओनर आहे ते सेकंड ओनर मध्ये आहे गाडी. आणि गाडीचे जे किलोमीटर आहे ती 85,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि सेकंड टॉप मॉडेल आहे. गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 2,90,000 रुपये कोट करतोय. त्याच्यामधून आपण काही निगोशिएबल करून देऊ आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. आपल्याकडे भरपूर अशा स्टॉक मध्ये एक सेलेरो तर असतेच, तर ह्या वेळेला पण आहे सर. काय देता हे डिटेल? 2019 ची सेलेरो आहे, प्युअर पेट्रोल गाडी आहे, MH06 मध्ये, सिंगल ओनर मध्ये आहे गाडी. आणि गाडीचे जे किलोमीटर आहे ती फक्त 73,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 4,75,000 कोट करतोय. काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. अशा भरपूर स्टॉक मध्ये गाड्या असतात. तर रोहन भाऊ, तुम्ही तर म्हटलं होते 30 ते 35 गाड्या आहेत. कुठेच गाड्या आहेत अजून? आहे ना आतमध्ये गोडाऊन मध्ये लागलेले, दाखवतो की. ओके. का गोडाऊन मध्ये का लावले तुम्ही गाड्या? बाहेर लावायला पार्किंगला प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळं आतमध्येच ठेवतो. ओके. मग कस्टमर आल्यानंतर तुम्ही नेऊन दाखवता का तिकडे? हो दाखवतो ना. रोहन भाऊ, आता 7 सीटर मध्ये काय लो बजेट मध्ये आहेत का आपल्याकडे गाड्या? आहे ना, आपल्याकडे 2008 ची इनोवा आहे, व्ही टॉप मॉडेल आहे. ओके. आणि 2008 ची गाडी आहे, MH14 पासिंग मध्ये, सेकंड ओनर गाडी. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ते 1,54,000 किलोमीटर चाललेलं आहे. आणि सिल्वर कलर मध्ये आहे गाडी. आणि गाडीची जी ऑफर आहे ती आपण कोट करतोय 4,10,000 रुपये. 2029 पर्यंत गाडीचे पेपर चालू आहे. गाडी तुम्हाला कॅश मध्ये डील करावं लागेल. कॅश मध्ये करावं हो. लागेल. काय एवढी कॅश नसेल तर काय करायचं मग आता? किमतीमध्ये मान सन्मान करू आणि व्यवहार आपण व्यवस्थित जुळवून देऊ. 2013 ची वेंटो आहे, हायलाईन टॉप मॉडेल आहे, MH14 पासिंग मध्ये. आणि सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1,12,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 3,75,000 कोट करतोय. काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ आणि लोन फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ. किती करायला याच्यावर लोन? लोन तिच्यावरती मिनिमम 2.5 लाख रुपये लोन करून देऊ. 2.5 लाख हो. चालेल. 2011 ची वेंटो आहे, प्युअर पेट्रोल मध्ये आहे गाडी, MH14 पासिंग मध्ये, थर्ड ओनर गाडी आहे. आणि गाडीची जी ऑफर आहे ती आपण कोट करतोय 1,75,000 रुपये कोट करतोय. काय त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ. 2 वेंटो आहेत आपल्याकडे. चालेल. नेक्स्ट वरना 2015 ची वेरना आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आहे गाडी. आणि टॉप मॉडेल गाडी आहे. आणि गाडीचा जो नंबर आहे MH12 ML 9939. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 91,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 6,15,000 रुपये कोट करतोय. काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. डाऊन पेमेंट किती घेऊन यावं लागेल या गाडीवर? एक 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल त्याच्यावरती. चालेल. 2017 ची वेरना आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये, टॉप मॉडेल गाडी आहे, सेकंड ओनर आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1,10,000 किलोमीटर चाललेली MS47 मध्ये आहे गाडी. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती आपण 6.25 लाख रुपये कोट करतोय. काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. चालेल. आणि डिझेल मध्ये असणार? डिझेल मध्ये. ओके. स्कोडा रॅपिड तर गेल्या वेळेस व्हिडिओ मध्ये पण एक होती, ह्या वेळेला पण तुम्ही एक आणली. 2013 ची स्कॉडा रॅपिड आहे, सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, VIP नंबर मध्ये, MH14 पासिंग मध्ये, 8282. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ते 95,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती आपण 4,10,000 रुपये कोट करतोय. काय त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. 10,000 वरचे नाही दिले तर आपल्या व्ह्युअर्सनी काय नाही 4 लाखाला देऊन टाकू. बर. 4 लाखाला तुम्हाला स्कोडा रॅपिड देऊन देतील. तर नेक्स्ट आपली ही 2010 ची Volkswagen ची वेंटो आहे, MH12 मध्ये, 0909 VIP नंबर आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे
ते एक 1,25,000 किलोमीटर चाललेली आहे आणि ट्रेड लाईन गाडी आहे आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 2,60,000 रुपये कोट करतोय. काय त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ. 2,60,000 ला तुम्हाला ही भेटून जाईल. अशा भरपूर अशा स्टॉक मध्ये तुम्हाला चांगल्या गाड्या भेटणार आहेत. आणि सर रुबाबदार गाड्या कुठे गेल्या आपल्या? रुबाबदार गाड्या आहे ना आतमध्ये पार्किंग मध्ये. ओके, त्यांना अंधारात का लावला तुम्ही? आता त्याला उजाडात घेऊ आपण, लाईट लावू. रुबाबदार गाड्या आपण इकडे सावलीमध्ये लावलेल्या आहे. ओके, एकदम प्रीमियम गाड्या. तसं- तर पहिले मी तुम्हाला दाखवतो टोयोटाची इनोवा क्रिस्टा 2016चं मॉडेल आहे. सिंगल ओनर मध्ये गाडी, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी, MH 12 पासिंग मध्ये आणि झेड मॉडेल आहे, टॉप मॉडेल गाडी आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 2,15,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके, आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 16,25,000 रुपये कोट करतोय. काय त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ. ओके. मॉडेल कोणतं आहे सर? 2016 2016 टॉप मॉडेल झेड. टॉप मॉडेल आहे. किया सेल्टॉस 2020 ची किया सेल्टॉस आहे. टॉप मॉडेल गाडी आहे. MH 14 मध्ये डिझेल ऑटोमॅटिक आहे आणि गाडीचे जे किलोमीटर आहे ती 86,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती 15,25,000 रुपये कोट करतोय. काय त्यातून आपण निगोशिएबल करून देऊ. ओनर सर गाडीचा? सेकंड ओनर गाडी, डिझेल ऑटोमॅटिक सेल्टॉस टॉप मॉडेल. ओके, चालेल. चला, 2022 ची स्कॉर्पिओ आहे. सिंगल ओनर मध्ये गाडी आहे, डिझेल ऑटोमॅटिक आहे. स्कॉर्पिओ येणे सगळ्यात टॉप मॉडेल गाडी आहे. ज्या व्हेरियंट मध्ये सगळ्यात टॉपचं व्हेरियंट आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती आपण 25,50,000 रुपये कोट करतोय. फक्त 38,000 किलोमीटर चाललेली आहे. MH 12 पासिंग मध्ये आहे गाडी. ओके. आणि द्यायची किती आपल्याला? फायनल ती तुम्हाला 25 लाखाला जाईल. 25. ओके. लोन किती पर्सेंटेज करायला? लोन तिच्यावरती एक 21 ते 22 लाख रुपये करून देऊ आपण, बाकीचे डाऊन पेमेंट. चला, तुम्हाला ज्याला प्रीमियम गाड्या घ्यायचा शौक असेल त्याच्यासाठी तुम्ही विचार करू शकता मित्रांनो. स्कॉर्पिओ आहे. 2010 ची फॉर्च्युनर आहे. MH 14 पासिंग मध्ये, VIP नंबर आहे 9898. 4x4 आहे. सिंगल ओनर मध्ये गाडी आहे. आणि गाडीचं जे किलोमीटर आहे ती 1,35,000 किलोमीटर चाललेली आहे. आणि गाडीची जी ऑफर आपण कोट करतोय ती आपण 10,75,000 रुपये कोट करतोय. काय आपण त्यातून निगोशिएबल करून देऊ. आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला 30 ते 35 गाड्या दाखवलेल्या आहेत. ह्यामधली तुमची गाडी एखादी होऊ शकते. तुम्ही या श्वेता मोटर्सला व्हिजिट द्या, प्राइस निगोशिएबल करून देतील. आणि अजून एकदा तुम्हाला मी ऍड्रेस सांगते. सर, रोहन सर, ऍड्रेस सांगून द्या एकदा. पुणे पिंपरी चिंचवड, हिंजवडी फेज 1 लक्ष्मी चौक, नियर परिसा स्टील्स आणि श्वेता मोटर्स. तर आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन मित्रांनो. तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र.